मुंबईच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या रायगड जिल्ह्यात आता ठिकठिकाणी नवनवीन प्रकल्प निर्मितीसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्यात। धेरंड शहापूर विभागातील शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर विश्वासात घेतलं जात नाही। शेतकऱ्यांना कायद्याने दिलेले हक्क पाहिजेत, पुनर्वसनाचा लाभ हवाय। त्यांची शेततळी, मत्स्यतळी उद्ध्वस्त होऊन शेती गमवावी लागत असेल, जीवनमान उद्ध्वस्त होणार असेल तर त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे। स्थानिक शेतकरी विकासाच्या मूळ प्रवाहात आला पाहिजे। मात्र शेतकरी आणि स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क डावलले जात आहेत। बाधित शेतकऱ्याला 1 रुपयाही नुकसान भरपाई दिली गेली नाही। पुनर्वसन आणि विकसित भूखंड मिळाला नाही। MIDC भूसंपादनाचा कायदा धाब्यावर बसवून मनमानी करत आहे। शेतकऱ्यांचा आवाज पोलीस यंत्रणाच्या माध्यमातून दाबला जातोय असा आरोप या ठिकाणी म्हात्रे यांनी केलाय। यावेळी त्यांनी माध्यमांसोबत देखील संवाद साधलेला आहे। पाहूयात ते काय म्हणाल्यात। काय सांगाल? धेरंड शहापूर या ठिकाणी शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलनाच्या पवित्र्यात देखील आहेत, काय सांगाल? धेरंड शहापूरच्या लोकांच्या जमिनी ज्या संपादित करण्यात आलेल्या आहेत ती प्रक्रिया अद्याप अपूर्ण असतानाही या ठिकाणी बळजबरीनं धाक दाखवून पोहोच रस्त्याची कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याला आमचा विरोध आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, पुनर्वसनाच्या फायद्याबाबत इथे कोणी काही बोलत नाही, आमचं झालेलं शेतीचं नुकसान, शेततळ्यांचं नुकसान, आमचे बंद पडलेले पूरक व्यवसाय या नुकसान भरपाईची जोपर्यंत कोणी वाच्यता करत नाही तोपर्यंत आम्ही इथे आंदोलन करणार आणि आक्रमकपणे ते आंदोलन करणार। पुढची भूमिका काय असणार आहे जर न्याय मिळाला नाही? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने ते आंदोलन चालू राहणार। तिसरी मुंबई म्हणून विकसित होत असताना रायगड जिल्ह्यात अनेक प्रकल्पांचं वाऱ्याच्या वेगामध्ये काम होत आहे। अशातच स्थानिक भूमिपुत्रांचं मुस्कटदाबी, शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप या ठिकाणी होतो। आरोप नाही, मी प्रत्यक्षात त्याचं हे उदाहरण आहे की हे पोच रस्त्याचं जे काम सुरू आहे, जिथे या ठिकाणी आम्ही उभे आहोत, आम्हाला संपादनाचा 1 रुपयाही मोबदला मिळालेला नसताना या ठिकाणी पोच रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। 100% स्थानिकांची ही मुस्कटदाबी आहे आणि या विकासामध्ये आम्ही कुठेही नाहीत। महादूत न्यूजसाठी धम्मशील सावंत, रायगड।